हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लग. सो आज तर काय व्हिडिओ जर्नीच होती दोघांची, आणि पण छान होती दोघांची जर्नी. जसं स्टार्टिंगलाच विशालची दाखवली आणि ऑल, त्याला मास्टर माइंडचा किताब दिला आणि स्टार्टिंगलाच मग त्याची जी व्हिडिओ जर्नी चालू झाली. म्हणजे आधी ऑफकोर्स बिग बॉस भरपूर सगळे ॲप्रिशिएट करतात, प्रेस करतात. टोळींचा सरदार स्ट्रॉंग होता, नंतर एक एक जण सोडून गेलं, इमोशनल झाला, पण तरी तो एकटा राहिला अँड ऑल. आणि नंतर मग त्याची व्हिडिओ जर्नी चालू झाली. तर त्याच्यामध्ये मग स्टार्टिंगला हेच दाखवलंय की फ्लर्ट वगैरे करताना, म्हणजे तितकीशी बरी नाहीच वाटली, निगेटिव्ह वाटली थोडीफार, की स्टार्टिंगला फ्लर्ट करताना दाखवलाय, नंतर मग बॅक बिचिंग करताना दाखवलाय, नंतर ऑफकोर्स ती प्लॅनिंग, प्लॉटिंग, स्ट्रॅटेजी आणि इच अँड एव्हरीथिंग. नंतर मग अनुश्री पण बोलते अहंकार, गर्व आलाय, संकेत मागे बोलतोय, सागर मागे बोलतोय. तर ओव्हरऑल कशी ना त्याची म्हणजे मिक्स जर्नी होती. आणि ऑफकोर्स आता म्हणतात ना, हाताची पाची बोटं सेम नसतात. प्रत्येकाला प्रत्येक जण वेगवेगळ्या रीतीने आवडत असतो. कोणाला पर्सनॅलिटी आवडते, कोणाला त्याचं गेम आवडतं, कोणाला तो कसा खेळतो. म्हणजे लोक अशी म्हणतात, हा टोळी नसती तर यांचा काय गेम होता काटावाल्यांचा नाव. तर सगळीकडे म्हणजे जिथे हिरो आहे तिथे विलन आहे, आणि मग तिथे सपोर्टिंग ऍक्टर आणि ऍक्ट्रेस सगळेजण असतात, तेव्हाच ती एक चांगली ब्लॉकबस्टर मूवी बनते. सो यू कॅन डिनाय की हा असता आणि तो नसता. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कॅरेक्टर हवं असतं, आणि तो बिग बॉस आहे. असं एवढ्या वर्षापासून कंडक्ट करतायत, तर त्या अकॉर्डिंगली ते लोक कॅरेक्टर आणतातच सगळे ह्याच्यामध्ये, बिग बॉसमध्ये. सो त्यांना पण त्यांचा शो चालवायचा आहे ऑल. सो ओव्हरऑल मला ती मिक्सच जर्नी वाटली. एवढं इम्पॅक्टफुल नाही वाटली, म्हणजे जसं पाहिजे तशी अजून चांगली बनवता आली असती असं मला वाटतंय. पण इट्स ओके. आणि त्याच्यानंतर मग तन्वीची जर्नी दाखवली. ओ माय गॉड, व्हॉट अ जर्नी, व्हॉट अ जर्नी. इतकी छान जर्नी दाखवली, म्हणजे स्टार्टिंगपासनं तिला, म्हणजे ऍक्च्युली तिला सगळे किताबच दिले. म्हणजे तिला सगळ्यात कमी 50 आठवडे नॉमिनेटच झाली नाहीये ना. आणि सॉरी 50 दिवस नॉमिनेशन मध्येच नाही आले, आणि नंतर फार कमी वेळा नॉमिनेट झाली आहे, म्हणजे ते रेकॉर्ड झाले. नंतर सोशल मीडियावरती पण बहुचर्चित कंटेस्टंट म्हणून तिने रेकॉर्ड केला. तिकीट टू फिनालेचा टास्क केला, त्याच्यामध्ये पण तिने कमी वेळेत सगळं केलं. तिला टास्क क्वीन दिलं, टंटा क्वीन दिलं, किचन क्वीन दिलं, आणि आफ्टर ऑल म्हणतात बिग बॉस क्वीनचा तिला किताब दिला. एवढं सगळं तिची पण जर्नी इतकी छान होती आणि मस्त दाखवत होते. तर तिथे ती सगळी एकदमच ओव्हरवेल्म झाली आहे ऑल. आणि नंतर मग जेव्हा ती जर्नी झाली, आणि मग ती आतमध्ये जर्नी झाल्यानंतर सगळेजण कसं हॅपीली हॅपीली आतमध्ये येतात, अरे बापरे किती मस्त दाखवतात त्यांना. आणि नंतर मग ती आली तेव्हा ती एकदमच शांत होती. आणि मग अनुश्री आणि विशालचं त्यांचं डिस्कशन झालं, अरे हिला हिची जर्नी आवडली नाही वाटतं, तिला ती एक्सपेक्ट करत होती, तिला शेरनी बोलायचं आहे ना, आणि ती नाही मिळालं म्हणूनच तिला आवडली नाही. आणि नंतर मग तिथे मग दीपाली पण म्हणते, अरे काय. नंतर आरबी आला, तो तिला विचारतोय, तू काय एवढी शांत शांत आहेस. मग नंतर मग ती एकदम अशी, जसं आरबीने विचारलं, ती एकदम अशी म्हणजे पूर्ण फुटली, आणि ती एकदम भरभरून बोलायला लागली आहे ना. आणि मग सांगायला लागली, अरे मी काय दिसते ते स्क्रीनवरती म्हणजे काटा दिसते अँड ऑल. सगळं तिचं ते काय काय बिग बॉस म्हणाले ते सगळे वर्ड्स ती सांगायला लागली, ॲप्रिशिएट सगळं सांगायला लागले, ॲप्रिसिएशन केलं. आणि तर ते सगळं डिस्कशन. आणि याच्यानंतर मग अनुश्री आली आणि ती म्हणते की अरे मला तर शेरनीचा किताब दिला, काय म्हणून दिला मला कळत नाही. मला तर टोपी पलटू बिलटू किताब द्यायला पाहिजे होता, आणि असं असं. तर ते मला अनुश्रीचं कळलं नाही की काय तिचं म्हणजे काय चालू टोपीबाज, हा चालू टोपीबाज पलटू असे सगळे मला वाटलं मला देतील. आणि मला तर त्यांनी शेरनी दिला. आता तिने कुठल्या अँगलनी बोलली तिचं तिला माहिती. म्हणजे तिथे आता त्याच्यावरती पण लोक हे करतायत की तिने टॉन्ट मारला किंवा काय मारला, व्हॉट एव्हर इट इज, प्रत्येकाचे रिएक्शन्स आहे. सो आपण ते तिथे नकोच जज करायला. कारण आता ती जेव्हा एंट्री झाली, ती म्हणजे ती आतून बाहेरून आत आली, तर बिग बॉसने तिला सांगितलं, यावे आता तुम्ही असं बोलू नका की मला पप्पा नाहीयेत, वडील नाहीये, तुम्हाला बिग बॉस आहेत वगैरे. सो ती इतकी, आणि तिचं एवढं ॲप्रिसिएशन केलं, आणि इतकी छान जर्नी दाखवली प्रत्येक. म्हणजे तिला म्हणतात ना, तिला हिरोईन पण बनवलं, संघर्ष दाखवला, सगळं दाखवलं. तर स्टार्टिंग टू रिलेशन्स बनवले, काय केलं, दुश्मनी केलं, इच अँड एव्हरीथिंग. तिचं म्हणजे एक मूवी असतो तशी तिची ती जर्नी दाखवली. तर मे बी ती ओव्हरवेल्ड असेल, तर त्यामुळे अनुश्रीने जे विचारलं तेव्हा तिने तिचा आन्सर नाही केलं. ती त्याच्यामध्ये
तिच्यामध्ये म्हणजे तिच्या तिच्या दुनियात असेल. सो दॅट्स वाय तिने आन्सर नाही केलं. सो यू नेव्हर नो ना, तुम्ही कोणाला प्रत्येक गोष्टीला जज करायलाच पाहिजे हे नाही ना. म्हणजे जसं आता ते लोक म्हणतात की अनुश्री बोलते, स्वतः बोलते, हा म्हणजे प्राऊडली सांगते की मी खोटं बोलते आणि फायद्यासाठी खोटं बोलली. आणि नंतर मग तुम्ही आणि मग तरी मग लोक सगळ्यांना तिला वाटतं ती रिअल पर्सनॅलिटी आहे. आणि नंतर मग या लोकांचं जसं आधी हे लोक सगळे सांगत होते स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आहे, तर ती 50 दिवस नॉमिनेटच झाली नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्ही लोकांनी का म्हणजे अपोजिट सगळेजण एकमेकांना नॉमिनेट करत असाल ना, ह्याचाच अर्थ टोळीवाल्यांनी तिला नॉमिनेट नाही ना केली. म्हणजे त्यांना पण गेम दिसत होता ना, त्यांना पण ती कुठेतरी स्ट्रॉंग दिसत होती. आणि सडनली जसं तिकीट टू फिनाले मिळालंय तसं सगळेजण तिला म्हणजे डिफेम करायला चालू झाले की आणि फेक आहे फेक आहे सगळेजण. म्हणजे इव्हन घरात पण बोलतायत आणि बाहेर पण बोलतायत. जेव्हा अनुश्री म्हणते, आता अनुश्री केवढी काम करताना दिसते, जेवण करताना दिसते. दीपाली तिला बोलली पण तुला एवढं चांगलं जेवण करत नाही येत होतं तरी तू केलं नाही. तर पूर्ण सीझन आपण अनुश्रीला काय बघितलं? अनुश्रीला झोपताना बघितलंय, अनुश्रीला पूर्ण आळशीपणा करताना दिसलंय. आणि मला तर अनुश्रीचं कळलं नाही आज म्हणजे पूर्ण. आणि नंतर ती म्हणते मला महाराष्ट्र नाही ओळखला तर तू काय ओळखणार आहे ना, हे तिचं डायलॉग आहे. आणि नंतर ती हे पण म्हणते हे माझं घर नाही, मी ते राहायला आले. तुम्ही तिथे 100 दिवस राहून सुद्धा तुम्हाला तुमचं ते घर वाटत नाही. तर शी इज व्हेरी प्रॅक्टिकल. आणि म्हणजे तिला माहिती आहे ती म्हणजे बिकॉज ऑफ तिचा वडील नव्हते अँड ऑल, ती लहान वयातच भरपूर स्ट्रॉंग झाली आहे. तर ती तशी झाली असेल प्रॅक्टिकल. नंतर मग ती म्हणते की मी रिलेशन्स नाही दाखवणार, बाहेर जाऊन कोणालाच फोन नाही करणार. म्हणजे ती तिची प्रॅक्टिकलिटी दाखवते. नंतर मग ती सांगते की माझं विशाल बरोबर झालंय बॉन्ड. मग तिथे मग बाकीच्यांना क्वेश्चन मार्क नाही येणार की तुम्ही म्हणता एकीकडे तुम्ही प्रॅक्टिकल आहात आणि तुम्ही बाहेर कोणालाच भेटणार नाही आणि तुम्ही म्हणते मी तुला फोन करेन आणि तुला बोलवेन अँड ऑल. सो आणि नंतर मग दुसरीकडे तन्वीचं हेच म्हणणं आहे की ना तुला तुला या वयात ज्या वयात सगळं मिळालं ते मला सगळं मिळालं नाही. आता मी 3-4 वर्षांनी मोठी पण आहे, तर माझे तुझ्या एवढे फॉलोअर्स पण नाही आहेत. आणि नंतर मग तन्वी हे पण बोलताना लागली, माझे फक्त 60,000 फॉलोअर्स आहे ना, जेव्हा ती आतमध्ये आली तेव्हा होते. सो तिला तर कन्सर्न आहे. आल्यापासून ती बोलते मी जिंकणार मी जिंकणार, यावेळी आलं तर म्हणजे बिग बॉसची विनर एक मुलगीच होणार आहे ना. आणि त्याच्यातही लोक प्रिडिक्ट करतायत आणि बोलतायत अरे हा हिला सगळं माहिती आहे आणि हिला सगळं सांगितलंय म्हणून मी अशी बोलते. अरे मॅनिफेस्टेशन आहे आजकाल. तुम्ही लोक बघताय सोशल मीडियावर आणि सगळीकडे किती लोक सांगतायत तुम्ही गोष्टी मॅनिफेस्ट करा मॅनिफेस्ट करा तुम्हाला भेटतील. शी इज डुईंग दॅट ओनली. ती करते मॅनिफेस्टेशन. आणि मग ती जिंकली तर आपण बोलू ना की तिचं मॅनिफेस्टेशन वर्क झालं. आणि ती पण एकदम कुठल्या मोठ्या ह्याच्यात आली, ती पण छोट्या गावात वगैरे आली. आता डीपी दादा सगळ्यांना माहिती आहे कोल्हापूरचे, आपल्या मागच्या सीझन मध्ये आलेले. स्टार्टिंगला ते किती अनुश्रीला ट्रोल करत होते, तिच्या बाजूनी नव्हते म्हणजे रुचिताच्या बाजूनी नव्हते पण हिच्या बाजूनी पण नव्हते. पण आज ते करतायत तिच्यासाठी सपोर्ट आणि बोलतायत की बाबा तिला करा. इन्फ्लुएन्सर आहे तर इन्फ्लुएन्सला सपोर्ट केला पाहिजे. तर मग ते तन्वीचं तेच म्हणे ना की हिला सपोर्ट आहे, त्यांची त्यांची कम्युनिटी आहे. ते ठीक आहे, त्यांची त्यांची कम्युनिटी जसं आपण म्हणतो ना इंडस्ट्रीची, जसं टीव्ही इंडस्ट्री आहे फिल्म इंडस्ट्री आहे, त्यांचे त्यांचे लोक सपोर्ट करतात. जसं आरबीला लोक सपोर्ट करत असेल त्यांच्या कॅटेगरीमधले फील्डमधले लोक दीपालीला करत असेल, तसे हिच्या इंडस्ट्रीमधले फील्डमधले हिला करतात. नॉट एन इश्यू ऑल्सो. पण प्रत्येक जण असं जर जे सगळं चाललंय तिच्या बाबतीत तन्वीच्या बाबतीत बोलणं फेक फेक आहे फेक आहे, तर ते कितपत योग्य आहे? तर मला तर आजची जर्नी तिचं एवढी बघून म्हणजे इतकं छान जर्नी तिची दाखवली कम्पेअर टू अदर्स. म्हणजे अनुश्रीची जी जर्नी चांगली होती, दीपालीची जर्नी चांगली होती. म्हणजे प्रत्येकाला एक एक किताब दिला. जसं अनुश्रीला सांगितलं शेरनी झालं, नंतर दीपालीला सांगितलं रणरागिणी सांगितलं, ह्याला विशालला सांगितलं मास्टर माइंड सांगितलं. हिला केवढे दिले किताब. किचन क्वीन दिलं, टास्क क्वीन दिलं, तंटा क्वीन दिलं, बीबी क्वीन दिलं, हिरोईनचं तिला सांगितलं जस्ट लाईक अ पिक्चर. आणि नंतर मग विशाल हेच म्हणतोय ना, आधी तुम्ही ती स्ट्रॉंग स्ट्रॉंग दिसत होती म्हणून तुम्ही तिला नॉमिनेट नाही केलं. आणि सडनली जसं तिकीट टू फिनाले मिळालंय तेव्हापासून सगळेच जण बोलायला लागले की ती खोटी आहे, खोटं वागते, फेक आहे फेक आहे. तर सगळेजण फेक आहे फेक आहे. जेव्हा अनुश्री बोलते, राखीने जेव्हा अनुश्रीला विचारलं की तुला येतं काम तरी तू करत नाही आणि नंतर भांडी कोणाला घासता येत नाही, तेव्हा ती म्हणालेली की हा माझा मे बी गेम असू शकतो. मग तो तिचा गेम आहे, तर प्रत्येक जण आपापला गेम खेळतोय ना. आणि तिथे सगळं चाललंय ना, दीपाली आणि सगळेजण हे सगळेजण इथे खोटं बोलतायत आणि तर खोटं बोलतायत. मग तिथे सगळेजण गेम खेळतायत ना. आणि मग नंतर कॅमेऱ्यासाठी करते कॅमेरा, अरे ऑलरेडी तिथे 150 कॅमेरे आहेत. तर सगळेजण कॅमेरासाठीच करतायत. हा शो तो आहे आणि शेवटी हा शो बोलण्याचा आहे. तर इथे ती तिची दुश्मनी पण दाखवते.
तुम्ही बोलताय ना, तुम्हाला जे वाटतंय ना, तुम्हाला वाटतंय की खोटं बोलणारी लोक, धक्काबुक्की करणारी लोक ते घरात आहे आणि बाकीचे जात आहे, तर ते तिचं ऑफकोर्स एक आहे की जिथे माणूस आहे तिथं तो चुक्या करतो. तिथं फ्लो मध्ये ते बोलून गेली, तर तिथे मी ऍक्सेप्ट नाही करणार. कारण हे कसं आहे, महाराष्ट्राने ठरवलंय की कोणाला आतमध्ये ठेवायचं आणि कोणाला बाहेर काढायचं. ठीक आहे, ते तिच्या फिलिंग्स आहे, ती व्यक्त करते, ती सांगते लोकांना, दॅट इज ओके. आता इथे रेवा पण बाहेर येऊन बोलत होती की जसं विशाल बद्दल बोलत होती की म्हणे तो फ्लर्ट करायचा अँड ऑल, आणि नंतर मग मला ऑकवर्ड वगैरे वाटायचं, त्याच्यामुळे मी त्याच्याबरोबर म्हणजे ते तर बघितले ना, तो अननेसेसरी जरा जास्तच टच करायचा अँड ऑल मुलींना अँड ऑल. त्याच्या जर्नीमध्ये पण दाखवलं, मुलींबरोबर दाखवलेलं आहे, रुचिता बरोबरचे त्याचे केवढे सीन्स आणि ते सगळे दाखवलेले आहे सगळं. सो आहे ते आहे, प्रत्येकाची जे आहे पर्सनॅलिटी तीच बिग बॉसनी दाखवली ना. जे आपल्याला तिथे 1-1.5 तासामध्ये दाखवलं तेच तर सगळं जर्नीमध्ये दाखवलंय. कुठे वेगळं दाखवलंय किंवा तडका बिडका मारवला. हा, एडिट करून वगैरे एकदम त्यांनी छान जर्नी सगळ्यांच्या बनवल्या. जसं दीपालीची बेस्ट जर्नी होती. मला तरी असं वाटेल की तिच्या धुरंधर सारखे सगळे एक चॅप्टर बोलून, म्हणजे मला नाही वाटत दीपालीचा गेम जेवढा चांगला असेल तेवढी तिची जर्नी आय वुड से की बेस्ट जर्नी होती दीपालीची. मग सगळ्यांना त्यांनी किताब दिले, हिला पण किताब दिले. सो तुम्ही सांगा आता की तुम्हाला कोण विनर बघा असं वाटतं. बिकॉज कसं आहे ना, आता दिवस काहीच राहिले नाही. आता म्हणतात की हे जुन्या बिग बॉसचे लोक जे 4 सीझन होऊन गेले, ते का नाही, त्याही लोकांनी यावेळी मीडिया राऊंड पण नाही घेतला ना. आय रिअली डोंट अंडरस्टँड मीडिया राऊंड का नाही घेतला. तो असता तर अजून म्हणतात ना एकदम तडका लागला असता सीझनला, तो त्यांनी घेतला नाही. मग आता हे म्हणतात ना, हे जुन्या सीझनचे जे लोक आहेत ते सगळे येणार आहेत, आणि सो ते पण आपल्याला बघायला मजा आहे. जर तुम्हाला कोणाची जर्नी आवडली, तुम्हाला कोण वाटतं विनर, कमेंटमध्ये सांगा. नंतर मग इथे कसं इंटरव्ह्यू वगैरे चाललेलेच आहे. रेवाचा इंटरव्ह्यू येत आहे, राखीचा इंटरव्ह्यू येत आहे, तर राखी पण एका इंटरव्ह्यू म्हणते नाही, म्हणजे सगळीकडे ती तेच म्हणते की माझं एकतर्फी प्रेम आहे राकेशला सांगते वोट करायला अँड ऑल, आणि एकीकडे सांगते विशालला सांगते, दुसऱ्या एका याच्यामध्ये सरळ सांगते की माझी काली जबान आहे, म्हणजे तिच्या जिभेवरती काहीतरी तीळ वगैरे असेल तर माझी काली जबान आहे. तर त्याच्यावरनं ती सांगत होती तन्वी जिंकेल, तर ती सगळ्यांची नावं घेते, तन्वीचं पण नाव घेते, राकेशचं पण नाव घेते, नंतर विशालचं पण नाव घेते, नंतर हे पण बोलते की माझं एकतर्फी प्रेम आहे, मला हृदय. अरे बापरे बापरे, राखीचं ते एवढं आय रिअली डोंट अंडरस्टँड खरंच ती, कारण ती एवढ्या पैठणी बिठणी साड्या बिड्या घालून पूर्ण मराठी लुक घेऊन येते आणि इंटरव्ह्यूज देते आणि लाजते काय, बोलते काय, नंतर म्हणे मला तर तो मिळणार नाहीये, मी माझा तिच्या आईशी आणि बहिणीशी बोलणं झालंय, आणि तो पण बोललाय की मग त्याचं कोणावर आहे अँड ऑल. तर माझं ठीक आहे, एकतर्फी तर एकतर्फी, मी आता काय बिग बॉस झाल्यानंतर मी काय इथे नाही राहणार, मी दुबईला निघून जाणार, आणि पुढच्या बिग बॉसचं माहिती नाही मी करेन की नाही. सो असं सगळ्याचे इंटरव्ह्यू झाले. अरे हा, आणि हिचं एक आलंय रेवा नाही सॉरी सोनालीचे इंटरव्ह्यूज भरपूर आता म्हणजे गाजतायत. म्हणजे तिने बिग बॉसने तिला हे केलेलं, अलर्ट केलेलं की तू आमच्याबद्दल काय बोलायचं नाही अँड ऑल. तर तिनेच बिग बॉस वरती केस केले, तर आम्ही तुला 2 करोडचं तुझ्यावर केस करू, हे बिग बॉसने तिला धमकी दिलेली. तर हिनेच बिग बॉस वरती 2 करोडची केस टाकली, आणि त्याच्यावरती ती सरळ सरळ सांगते की इतकं बेकार घर आहे आणि इतकं म्हणजे बिलकुल हायजीन पाहायला नव्हतं जात, आणि मोठ्या मोठ्या घुशी वगैरे होत्या. ओ माय गॉड, घुशी वगैरे फिरत होत्या आणि सगळ्या आमच्या खाण्याच्या सामानावरनं वगैरे होत्या. तर मग ते राखी एकदा म्हणाली हे बघा उंदराच्या लेंड्या, मग त्या खरंच होत्या का बाबा, काय माहिती नाही. नंतर मग ती केवढं झाली, तिला किती स्किन इश्यूज आलेत, तिने 3-3 डॉक्टर चेंज केले, आणि म्हणे ते डॉक्टर चेंज करताना एका डॉक्टरला तो जो स्किन इश्यू आहे तिचा तो झाला, तिला पण झाला, आणि तो असा स्किन इश्यू आहे की तो स्प्रेड होतोय. आणि ती म्हणे जेव्हा डॉक्टरला तिने दाखवलं तिथे, म्हणजे तिच्या डॉक्टरना तिने दाखवलं, तर त्यांनी सांगितलं तू घरी जाऊ नकोस, तू हॉटेलमध्ये जा, कारण तू घरी गेली तर तुझे आई वडील सिनियर सिटीजन आहे तर त्यांना पण होऊ शकतो. अरे बापरे, आणि तिथे म्हणे बिग बॉस मध्ये होते, तर मी सांगितलं तर त्यांचे डॉक्टर यायचं तर तेच मला विचारायचे काय, कारण ते म्हणजे माझे म्हणजे ते हातावरती वगैरे पण ऍक्च्युली म्हणजे तिच्या कमरेला आणि तिथे त्या साईडला सगळं खाली झालेलं मांडण्यानं वगैरे. तर ते म्हणे ते कसं मी दाखवणार, कारण लेडी डॉक्टर पण ते लोक पाठवत नव्हते. आणि नंतर मग ते थोडेसे रॅशेस वगैरे झाले, तर मीच म्हणे जेव्हा फिनाले होता आणि फिनाले नाही, विकेंड वार होता म्हणजे भाऊचा धक्का, आणि त्याच्या आधी म्हणे 10-15 वेळा मी त्यांना सांगितलं कॅमेराजवळ सांगून की मला बाहेर काढा, कारण तिचं ते अति झालेलं. आणि म्हणजे हे सगळं उंदरं होतं, आणि म्हणे हे जे विकेंडच्या वारला म्हणजे भाऊच्या धक्क्याच्या बाहेरून जे जेवण यायचं त्याच्यामध्ये झुरळं वगैरे असायची.
म्हणजे ह्या लोक काय मराठी बिग बॉस वाले काहीच हायजीन पाळत नाही. आणि म्हणे ते एक तर कसे बाहेरून म्हणजे गावची लोक वगैरे आलेली आहे, तर यांना कळतच नव्हतं टॉयलेट कसं वापरायचं, फ्लश कसं करायचं. म्हणजे जसं तिने तर क्लिअर कट नाव घेऊन सांगितलं की रोशनदादा बाहेर, की पहिल्यांदा ते मुंबईला आले, पहिल्यांदा त्यांनी समुद्र बघितला. आणि प्रभू म्हणजे सगळ्यांना कोणाला वॉशरूम कसं ऑपरेट करायचं, फ्लश कसं करायचं कोणाला माहिती नाही. आणि म्हणे सगळ्यांना 17 लोक होते तर 17च टॉवेल, 17च ब्रश. मग तो प्रभू तो कोणाचे कोणाचे टॉवेल पण वापरायचा. नंतर ब्रशचं पण कोणी बघायला गेलं तर मग आपला ब्रश भेटायचाच नाही. तर तो म्हणे इतकं बेकार सगळं चाललेलं. आणि इतकं इव्हन म्हणे ड्रायर पण एकच होता. आणि त्या ड्रायव्हरवरती पण सगळं असं होतं की त्याच्यावरती लिहिलेलं म्हणजे जे लेबल लागलेले, स्टिकर लागलेले, त्याच्यावरती अमालचं नाव होतं, काय कावर तानियाचं नाव होतं. अरे बापरे. आणि म्हणजे म्हणे सगळे हिंदी बिग बॉसचं जे होतं सामान, तेच वापरलेलं सामान आमच्या इथे मराठी बिग बॉसमध्ये होतं. नंतर ते अंगावर जेवढेचे ते रजाई वगैरे होत्या, ब्लँकेट्स अँड ऑल, ते पण म्हणे वापरलेले असायचे. मग सांगून सांगून म्हणे 10व्या दिवशी त्यांनी चेंज केले. नंतर त्याच्यामध्ये त्यांना खाली झोपायला, म्हणजे त्यांना पनिशमेंट म्हणून खाली झोपायला दिलेलं, तर तेही बरोबर नव्हतं. म्हणजे त्याच्यानी आय रिअली डोंट नो की एवढा मोठा तुम्ही शो चालवताय आणि एवढं कसं तुम्ही कंटेस्टंटना हे करताय, तर तुम्ही करत नाही. आणि अजून केवढं ती बोलली म्हणजे आधी जायच्या आधी टेस्ट वगैरे करायचे असतात, तर केवढ्या तरी ते टेस्ट सांगतात करायला. तर मी तर सगळ्या टेस्ट केलेल्या, पण बाकीच्यांनी केलेल्या का टेस्ट? तर मला नाही वाटत हे गावावरनं सगळे लोक आले आणि या सगळ्या टेस्ट केल्या असतील. तर म्हणजे तिला विचारलं त्या टेस्ट केलेल्या त्या किती असतील, तर म्हणजे 6-7 हजाराच्या त्या टेस्ट असतील. सो ते सगळं आहे, ते सगळं ती सांगत होती. आणि अरे बापरे बापरे, म्हणजे ते ऐकून एवढं हादरायला झालं. आणि यू वोंट बिलीव्ह इट, ऍक्च्युली तिला जो स्किन डिसीज झालाय, इंग्लिशमध्ये वर्ड यूज करते, तो मे बी त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये खरूज बोलतात. आणि हे फार डेंजर आहे, एकदम म्हणजे एकदम डेंजर आहे. ती स्प्रेड पण होते आणि बरं व्हायला वेळ पण लागतो ते सगळं. तर किती विचित्र आहे. म्हणजे तिथे इव्हन आपण आयुषला पण बघितलेलं. आणि मग त्याच्या आधी पण आधी का नाही बोलले, सगळे बोलत होते, तर त्याला म्हणजे सांगितलेलं मेकर्सने बाहेर बोलू नको किंवा काय सगळं असं सगळं. सो त्यांना ते सांगत होते. तर बिचारा आयुष तर बोललाच नाही. आयुषला बघितलं ना, आयुषला तर चालता येत नव्हतं. त्याला म्हणजे त्याला पण झालेलं. इव्हन आता आरबीचं पण ती म्हणते राखी, त्याच्या पण पायाला हे झालेलं, मी त्याचे पाय डेटॉलने धुवत होते. आणि तो सांगत होता की आरबी म्हणतो मच्छरनी झालंय ना. तुम्ही तिथे एवढा फास्ट एसी आहे सगळं जण म्हणताय, मग ते तुमच्या इथे मच्छर येत आहे, तुमच्या इथं उंदरं येत आहे, तुमच्या जेवणामध्ये झुरळ आहे, तुम्ही हायजीन पाळलं नाही झालं, तुमचे हिंदी बिग बॉस मधले सगळे तुम्ही जे आहे आयटम्स, ते म्हणजे ते तुम्ही सगळे इथे वापरले जातात, म्हणजे ते लोकांनी वापरलेले ते, मग तुम्ही ते क्लीन करत नाहीये, धुवत नाहीये, काय करताय, म्हणजे काय चाललंय ते मराठी बिग बॉस मध्ये. तर हे फार चुकीचं आहे. म्हणजे कंटेस्टंटचा खरं तुम्ही जास्त विचार केला तर ती तेच म्हणत होती, हिंदीमध्ये भरपूर काळजी घेतात अँड ऑल. सो दॅट्स वाय मी महाराष्ट्रीयन आहे, तर मला प्राऊड आहे की मी महाराष्ट्रीयन आहे, म्हणून मी मराठी बिग बॉस साईन केला आहे. पण मी इथे बिलकुल हॅपी नाही आहे की असा सगळा मला बेकार अनुभव आला. आणि नंतर ती हेही सांगते की मला जेवढे पैसे मिळाले त्याच्या डबल ट्रिपल तर माझे खर्च झाले, डॉक्टरांना खर्च झाले, नाही तर इथून गेल्यानंतर मी हॉटेलमध्ये राहिली, ते सगळं खर्च झाले. आणि अजून तिचे ट्रीटमेंट्स अँड ऑल चालू आहे. सो हे भरपूर म्हणजे डेंजरसच आहे आणि शॉकिंग आहे की एवढं सगळं ती सोनाली सांगत होती. तर मग बाकीचे सगळे कसे राहतात, आश्चर्य आहे. म्हणजे कळतच नाहीये. तर मे बी कळचं म्हणतात ना, स्किन आता ती एवढी ह्याच्यामध्ये पहिल्यापासून हिंदीमध्ये काम केलंय, मॉडेलिंग आहे, पिक्चर अँड ऑल. प्रत्येकाची स्किन तशी असते, डेलिकेट असतात वगैरे. आणि बाकीचे मे बी गावावरनं लोक आहेत, हे म्हणतात ना, खाणं पिणं राहणं आणि स्ट्रॉंग येणं. सो आणि ते कसं आहे ना, कोणाला अफेक्ट होतं स्किन, कोणाची प्रत्येकाची स्किन वेगळी असते, कोणाला अफेक्ट होतं पण तिथे आपण हे पण ब्लेम नाही करू शकत किती खोटं बोलते, कारण ती एवढं सगळं सांगते. आणि तिने लॉ अँड सगळे कोणते कोणते लावायचे ते सगळं तिने क्लेम केले. म्हणजे तिने पूर्ण ते बिग बॉस वरती ते लावले सगळे. सो भरपूर म्हणजे डेंजरसच आहे असं. जस्ट म्हणजे इंटरव्ह्यू बघितला म्हणून तुम्हाला मी शेअर केला. तर तुम्ही पण जाऊन तो इंटरव्ह्यू बघा, तर तुम्हाला पण कळेल की ह्या लोकांचं काय चाललंय. सो तुम्ही सांगा आता व्हिडिओमध्ये, की तुम्ही खाली कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कोणाची जर्नी आवडली आणि तुम्हाला कोण जिंकावं असं वाटतं. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. जाता जाता राकेशची जर्नी दाखवली, राकेशची अर्धवटच दाखवली, त्याला पण जेंटलमॅनचा किताब वगैरे दिला आहे. आणि सो उद्या आपल्याला बघायला मिळेल राकेशची जर्नी. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.